पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आज सकाळी मी तुम्हाला सांगितलं की कोणतरी मला बोलले की एका बंधूचे शरीरामध्ये जीवन फक्त 10% आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नंतर ना त्यांनी कळवलं की ते बंधू मरण पावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते बंधू म्हणजे भाईंदर उत्तरमध्ये असलेल्या अँटनी डुंगा म्हणून आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे काही लोकांना ओळखत असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, आम्हाला आश्रमच्या संबंधामध्ये भरपूर कार्य केलेले एक व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आठवत आहे कधी कधी रात्रभर प्रवास करत आश्रममध्ये येऊन इथे अजून प्रार्थनेत येणाऱ्या लोकांच्या सेवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये एकदम मन लावून गुंतणारा एक बंधू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराचे पवित्र वचन जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचे पवित्र वचन शुद्ध करणार आहे. अँटनी डुंगा आमला आश्रममध्ये परमेश्वराचा वचन ऐकत होते. नुसतं ऐकणं मात्र नाही, ऐकलेले वचन जगण्यासाठी त्याचे जोड होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आठवत आहे अधूनमधून येऊन माझ्या बरोबर आत्मिक गोष्टींच्या बद्दल चर्चा करायचा. मला बोलायचं, फादर येशू बरोबर आहे का? मी असे करतो ते बरोबर आहे का? मी वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आत्मिक जीवनामध्ये परमेश्वराच्या समोर आपण जीवन जगत आहे तेव्हा परमेश्वराची इच्छा किती आपण पूर्ण करतो ते महत्वाचं आहे. आता आपण एक देवाचे वचन ऐकूया. अनुवाद ग्रंथ 18व्या अध्यायातील 5वं वचन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची सेवा करणाऱ्या सगळ्यांना उद्देशून असलेले एक वचन आहे ते. कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशातून निवडून घेतले आहे. हालेलुया. कशासाठी निवडले? कशा प्रकारे सेवा करायचंय? निरंतर कसं करायचंय? तिथे आहे, वचनामध्ये लिहिलेलं आहे. वंशजांमधून निवडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा वचन ऐका तुम्ही. कारण त्याने व त्यांच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने प्रेज द लॉर्ड. माझ्या मनाने नाही, माझ्या इच्छेने नाही, परमेश्वराच्या नावाने पुढे सेवा करण्यास हजर राहावे. सेवा करण्यासाठी परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यासाठी हजर राहणे. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशातून निवडून घेतले आहे. हालेलुया. धन्यवाद येशू.
परमेश्वर एका व्यक्तीला अनेकांच्या मधून निवडत आहे. परमेश्वराची सेवा करण्यासाठी निवडत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यासाठी निवडलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, मत्तेय शुभवर्तमानामध्ये 22व्या अध्यायातील 37 वचन वाचताना हे सेवा काय आहे त्याचा महत्त्वाची गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येणार. हालेलुया. हालेलुया. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीव, पुढे व पूर्ण मनाने प्रीती कर. पूर्ण अंतःकरण, पूर्ण जीव आणि पूर्ण मन. हालेलुया. ह्याचा वापर करून सेवा करणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे जे वचन आता तुम्ही ऐकलेलं आहे, या वचन दुसऱ्या काही वर्षन्स मध्ये आहे, त्याच्या समोर चालून त्याची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझ्या देवाचा समोर असायला पाहिजे निरंतर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थोडी दिवस, थोडी वेळ नाही, निरंतर देवाच्या नावाने, देवाच्या समोर प्रार्थनापूर्वक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, अँटनी डुंगा म्हणून आपले हारिकाची बंधू आहे, त्यांनी देवासमोर आपल्या कुटुंबातील लोकांच्या, मोठ्या कुटुंबातील लोकांच्या, देवळाच्या आणि मोठ्या संस्थेच्या, हालेलुया, सगळ्या ठिकाणी देवाच्या सान्निध्यामध्ये उभं राहून देवाची सेवा केलेली एक व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जसं मी तुम्हाला बोललो, मनाने काहीतरी करण्यात अर्थ नाही, देवाच्या नावाने करायला पाहिजे, देवासाठी करायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या नावाने, देवासाठी काहीतरी करताना तिकडे कोणत्याही प्रकारचा अट नाही, मर्यादा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समोर देव आहे. हालेलुया. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने देवाची सेवा करायला चालू करणार, तुमच्या डोळ्यासमोर देव दिसणार. हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद राजानी समोर देवाला ठेवली. दावीद राजाचा सेवा कार्य खूप गोड आहे, विशेष आहे, कारण दावीद राजाला डोळ्यासमोर देवच दिसत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या समोर एक नमुना आहे, दावीद राजा. हालेलुया. दावीद राजाचं जे सुंदर वाचन आहे, स्तोत्र संहिता आहे, त्यामध्ये 16व्या स्तोत्रामध्ये 8वं वचन आता आपण कान देऊन ऐकूया. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. हालेलुया. सिस्टरांच्या मागे दोन्ही हात वर करत आपण या वचनाची घोषणा करूया. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. हात खाली करा. हालेलुया.
दावीद राजाच्या कामाला एवढे तेज आणि सामर्थ्य कुठून आलं? कारण डोळ्यासमोर माझा परमेश्वर आहे आणि मी त्याच्यासाठीच करतो. हालेलुया, धन्यवाद येशू. म्हणून माझा भाऊ बहिणींनो, या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर आणूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव समोर की मी आणलं म्हणून देव समोर येत नाही. खरोखर माझा देव कुठे आहे? काय माझ्या समोर आहे? माझ्या देवाची नजर कुठे आहे? काय माझ्याकडे आहे? हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, माझ्या देवाचे नजर काय माझ्याकडे आहे? त्याच्या नजर आणि त्याचा विचार आणि त्याच्या कृती सर्व माझ्याकडे ओरिएंटेड आहे. तर माझ्या पण एक जबाबदारी आहे. हालेलुया. मी म्हणते थोडी दिवस त्यांच्याकडे, थोडी दिवस त्यांच्याकडे, थोडी दिवस इकडे तिकडे न बघता माझ्या डोळ्यासमोर माझ्या देवाला पाहून मी माझा कार्य जेव्हा करत आहे, माझा कार्य सफल होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण अँटनी डुंगाबद्दल पाहू शकतो की हा माणूस साधा होता. प्रेज द लॉर्ड, सिंपलिसिटी, साधापणा. हालेलुया. जेव्हा कधी माझ्या समोर येत होते, त्यांचा साधापणा दिसून येत होते आणि प्रगट करायचा. प्रत्येक शब्दामधून कळत आहे जिथे साधापणा आहे, देवपणा अगदी जवळ आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चुका करण्यासाठी तिकडे जागा भेटत नाही. यशाया ग्रंथामध्ये अगदी सुरुवातीलाच आपण पाहणारे एक वाक्य आहे. हालेलुया, परमेश्वराचे एक रण आहे. परमेश्वर सांगत आहे, गाढवाला कळते, बाईला कळते, तरी माझ्या लेकराला समजत नाही. संध्याकाळ झाल्यावर आपापल्या घरी बैल आणि गाढव परत पोहोचत आहे. मालकाला ओळखताय ते लोक. हालेलुया. तरी माणसं मालकाला ओळखायला कमी पडत आहे. इकडे तिकडे जातात. ज्यांच्याकडे जायला पाहिजे त्यांच्याकडे जायला कमी पडत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, धन्यवाद येशू. देवाच्या आणि माणसांची सेवा केलेली आपल्या अँटनी डुंगा यांच्या विषयी आपण जाणीव बोलू शकतो की हा बंधू मालकांना ओळखून, मालकाचा ओळख मनामध्ये ठेवून एक पवित्र जीवन जगलेले माणूस आहे. त्यासाठी कष्ट घेतलेले माणूस आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिले अध्यायातील 11वा आणि 12वा वचनामध्ये देव परमेश्वर काही सुंदर गोष्टी आपल्याशी बोलत आहे. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला. हालेलुया. परमेश्वराच्या स्वतःचं जे आहे त्यांच्याकडे उतरून आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. स्वतःकडे उतरून आल्यावर जे स्वतःच आहे त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यशायाने रडले, गाढवाला कळते, बैलाला कळते, माझ्या लेकराला कळत नाही. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये हीच गोष्ट बोललेला आहे. हालेलुया. शेवट त्या गाढवामध्ये
त्या बाईमध्ये, त्या गायीमध्ये, त्या मेंढरामध्ये देव स्वतः उतरून आला. कोणासाठी? माझ्यासाठी. हालेलुया. माझ्यासाठी तो उतरून आला. प्रियानो, आपल्यासाठी महत्वाची गोष्ट असे आहे, त्यातील एक थेंब माझ्यासाठी होता. त्याच्या दुःख सोसण्यामध्ये एक अंश माझ्यासाठी होता. हालेलुया. मनापासून विश्वास ठेवून एकदा बोला. दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा. हालेलुया. विश्वासाने बोला. येशूच्या शरीरामधून येशूने सांडलेले रक्तातील एक थेंब माझ्यासाठी होता. कष्टाचा, दुःख सहनाचा एक अंश माझ्या बचावासाठी होता. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, ही गोष्ट आपण विसरायला नको. प्रेज द लॉर्ड. माझा आणि माझ्या देवाचे कनेक्शन, माझा आणि माझ्या देवाचे संबंध या ठिकाणी आहे. हालेलुया. माझ्यासाठी त्याने दुःख सहन केलेलं आहे. प्रियानो, आता आपण 12वं वचन ऐकूया. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जितके लोकांनी त्याला ओळखले, त्याचा स्वीकार केला, हालेलुया, त्याच्या नावाने चालले, हालेलुया, त्यांना देवाची लेकरं बनण्याचे दान देवाने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला ओळखून, परमेश्वराला जाणून, त्याला आपले म्हणून स्वीकार केलेले आंधळी डुंगाच्या समोर आज आपण आपले डोकं नमन करायला पाहिजे. हालेलुया. कारण त्यांनी देवाला आपले म्हणून स्वीकार केला. हालेलुया. त्यांना देव देणारा एक आशीर्वाद आहे, देवाची लेकरं बनण्याचा हक्क. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या कर्माने. अनेक लोक ज्यांना किडनीच्या संबंधातील त्रास, तक्रार आहेत, अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आता बरेपणा देत आहे. कमरेच्या वरच्या भागामध्ये किडनीच्या मुळे जे दुखणे त्रास होत आहे, असा त्रास असलेले अनेकांना या क्षणामध्ये सुटका मिळालेली आहे. काही लोकांच्या पोटामध्ये असलेली तक्रार परमेश्वराने बरे केलेला आहे. लेखवीच्या संबंधातील इन्फेक्शन असलेल्या अनेक लोकांना प्रभूने आज वाचवलेला आहे. कोणतरी एक व्यक्ती घरातील लहान बाळकाविषयी खूप चिंतामध्ये आहे. घरातील लहान बाळाला प्रभू आज आशीर्वादाने जवळ करत आहे. घशाचा तक्रार आहे, घशामध्ये दुखणे आहे, अशा अनेक लोकांना पवित्र आत्म्याने आज स्पर्श केलेला आहे. पोटामध्ये अल्सरचा त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. पायाच्या खालच्या भागामध्ये 1-2 ठिकाणी दुखणे त्रास असलेले काही लोकांना
पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला स्वतःचे घर बांधण्याचा स्वप्न आहे, ते स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही म्हणून त्या व्यक्ती दुःखी आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला स्वतःचा घर बांधण्याचा त्यांचा स्वप्न येशू पूर्ण करून देत आहे. आणखी कोणतरी एका व्यक्तीला एक गाडी चालवायला शिकण्याची इच्छा आहे, स्वतःच गाडी यायची पण इच्छा असेल. ज्या व्यक्तीला गाडी चालवायला शिकण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.